नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि BK भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत। मित्रांनो, देशामध्ये एक महत्त्वाची गोष्ट किंवा महत्त्वाचा एक मुद्दा गाजत आहे, तो म्हणजे वक्फ बोर्ड। वक्फ जो अमेंडमेंट बिल आहे तो लोकसभेमध्ये पारित झाला किंवा लोकसभेमध्ये मंजूर झालं, बहुमत त्याला मिळालं। त्यानंतर काल तो राज्यसभेमध्ये सुद्धा त्याला बहुमत मिळालं, त्याला मोठ्या संख्येने चांगल्या पद्धतीने बहुमत मिळालं। खूप चांगल्या पद्धतीनेही म्हणता नाही येणार, कारण की या विषयावरती जवळपास 12 ते 14 तास यावरती चर्चा झाली आणि त्यानंतर या अमेंडमेंट बिलवरती एक मोहर लागली, ते बिल पास झालं। आता ते पास होऊन लोकसभेतून राज्यसभेतून आता पुढे जाईल। आता ते आणि एक काय ते आता पुढे जाईल ते काय सिग्नेचर झालं की काम झालं त्याचं, आणि ती जी सिग्नेचर आहे ते तर खूप इजी आहे। ठीक आहे, तर मित्रांनो, हे जे काही वक्फ बोर्ड आहे ह्या संदर्भातील खूप साऱ्या गोष्टी मला नाही बोलता येणार, खूप साऱ्या गोष्टी आम्हाला नाही माहिती, खूप सारं त्यातलं सविस्तर असं सांगता येणार नाही। परंतु ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या काही माणुसकीच्या नावाला जिवंत ठेवणारं अशा काही गोष्टी आहेत, त्या मात्र निश्चितच प्रत्येक व्यक्तीला सांगता येते। मित्रांनो, वक्फ म्हणजे काय? वक्फ म्हणजे की जी अशी संपत्ती, ज्या संपत्तीचा एक उद्देश समाज हितासाठी किंवा जनहितासाठी केल्या गेलेली दान केलेली संपत्ती, ती म्हणजे वक्फची संपत्ती। आता वक्फ नावाचा हा जो बोर्ड आहे, हा बोर्ड राज्यनिहाय असतो, त्यासोबतच देशनिहाय असतो। आणि ह्या वक्फ जमिनी ज्या काही आहेत त्या मुलींच्या शाळेसंदर्भात असतील किंवा कुठल्या आरोग्याच्या संदर्भात असतील किंवा कुठल्याही एखाद्या समूहाला किंवा एखाद्या गटाला जर का त्याची मदत हवी असेल तर त्या ठिकाणी ही जमीन किंवा हा वक्फ बोर्ड त्या ठिकाणी सहाय्य करतो आणि मदत करतो। देशातली सर्वाधिक संपत्ती रेल्वे, भारतीय रेल्वे नंतर सर्वाधिक संपत्ती ही वक्फ बोर्डाकडे आहे बोलतात। ठीक आहे, आता ही वक्फ बोर्डाकडे असलेली संपत्ती कुणाची आहे तर ही प्रत्येक या देशातल्या बहुतांश लोकांची आहे। ती वक्फ केलेली जमीन आहे आणि ती दान दक्षिण केलेली संपत्ती आहे। मग ती कुठल्याही पद्धतीची आणि कुठचीही असू शकते। मोठीच्या मोठी गावं वक्फ त्यावरती दावा करतो आणि आमची गावं, हा जो गावचा गाव आहे तो आमचा आहे। त्यासोबतच वेगवेगळ्या बिल्डिंग्स असतील, त्यासोबतच अंबानींचा बंगला असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी वक्फनं आतापर्यंत दावा केलाय, हे आपल्याला ऐकायला मिळालं। मित्रांनो, वक्फ हे खूप आधी स्थापन झालेली, म्हणजे मुघल साम्राज्याची जी काही सत्ता होती किंवा मुघलांची जी सत्ता होती तेव्हापासून चालत आलेली ही वक्फ आहे। ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर इंग्रज भारतात आले, त्यांनी सुद्धा यावरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी त्यांचं जज बसवलं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि आता तो मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये गाजत आहे। आता वक्फ अमेंडमेंट बिल हा जो काही आहे, हा मी तरी बोलतोय की बा एकदम चांगला आहे। तो अमेंडमेंट बिल यायला पाहिजे, निश्चितच त्यात काहीही वावगं नाही। पण धर्म आणि राजकारण हा वेगवेगळ्या दोन पैलू आहेत, वेगवेगळ्या दोन बाजू आहेत आणि धर्म आणि राजकारण हा कुठेही एकत्र यायला नको। जिथं धर्म आणि राजकारण एकत्र आला त्या ठिकाणी देशाची धुरा ढासळल्या जाते, त्या ठिकाणी देश हा खिळखिळा होतो आणि त्या ठिकाणी देशातली जनता सुद्धा खिळखिळी होऊन जाते। मित्रांनो, धर्म आणि हा राजकारण जर का एकत्र आला तर एकतर्फा एका बाजूनं देश चालायला लागते आणि दुसऱ्या बाजूनं देश हा लंगडा बनू शकते, हे तितकंच सत्य आहे। मित्रांनो, वक्फ अमेंडमेंट बिल हा एकदम उत्तम असा पर्याय आहे, खूप चांगला आहे। मात्र त्यामागची सिद्धत काय आहे, त्यामागचा उद्देश काय आहे, हे सुद्धा समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। बोलता बोलता मला समजलं की बा देशातली बहुतांश संपत्ती ही विकल्या गेली आहे। ठीक आहे, तुम्हाला सांगावं वाटते की तुम्ही इथं स्क्रीनशॉट सुद्धा पाहत असाल की बा देशातली जी शत्रू संपत्ती आहे, म्हणजे जे इथं आधी लोक राहत होते, ज्यानंतर
देशाची फाळणी झाली किंवा काही लोक जे सोडून गेले देश आणि त्यानंतर त्यांची जी संपत्ती होती ती संपत्ती शत्रू संपत्ती म्हणून सरकारकडे जमा असते. त्या संपत्तीतून येणारा उत्पन्न किंवा त्या संपत्तीतून येणारा किराया हा सरकारचा एक खजिना असतो किंवा सरकारला त्यापासून उत्पन्न मिळतो. पण सध्याची परिस्थिती जर का पाहिलं तर त्यावरती निलामी करून संपूर्ण ती संपत्ती देशातली संपत्ती सरकारनं आजच्या केंद्र सरकारनं विकून टाकलेली आहे. त्यात कुठलीही संपत्ती राहिलेली नाही. आता देशातला सर्वात मोठा संपत्ती किंवा असलेला बोर्ड म्हणजे वक्फ बोर्ड. भारतीय रेल्वे नंतर वक्फ बोर्डकडे खूप सारी संपत्ती आहे. त्या संपत्तीवरती कदाचित डोळा आहे का असं कुठेतरी वाटायला लागते. परंतु या अमेंडमेंट बिल मुळे जर का देशातली स्थिती जर का दुरुस्त होत असेल सुधारत असेल तर निश्चितच याचं स्वागत असायला पाहिजे. याचं स्वागत आहे. ठीक आहे. परंतु ह्या अमेंडमेंट बिलाच्या मागून जर का कुठल्या पद्धतीने काळ्या केल्या जात असतील तर हे कुठेतरी चुकीचं आहे. दुसरी गोष्ट अशी की जर का गोष्ट धर्माची येत असेल मग हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो पारशी असो जे काही असेल ते प्रत्येक धर्माचा एक एक बोर्ड असतो. प्रत्येक धर्माची वेगवेगळी समिती असते. प्रत्येक त्या देवस्थानाची समिती असते. आज आपल्या देशामध्ये वेगवेगळी देवस्थानं आहेत आणि त्या देवस्थानाची समिती आहे आणि त्या समितींमध्ये त्याच धर्मातली त्याच देवस्थानातली लोक आहेत. कुठल्याही देवस्थानाच्या समितीमध्ये मला आता पर्यंत तरी SC NT SBC OBC अशी कुठलीही लोक दिसली नाहीत. मग कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे चांगल्या पद्धतीनं. परंतु त्या धर्माच्या समितीमध्ये तेच लोक असायला पाहिजेत. या गोष्टीसाठी मी सुद्धा सहमत आहे. मग वक्फ बोर्ड या समितीमध्ये सुद्धा तीच लोक असायला पाहिजेत. जर का त्या समितीमध्ये बाहेरची म्हणजे मुस्लिम बाह्य जर का लोक असतील तर मग या समितीमध्ये सुद्धा हिंदू बाह्य लोक असली पाहिजेत. जेणेकरून कुणावरही जाती होणार नाही. जेणेकरून कुणावरही अन्याय अत्याचार होणार नाही असं माझं मत आहे. दुसरी गोष्ट अशी की वक्फ बोर्ड जे आहे ते ह्या जो मुद्दा आहे किंवा हा जो विषय आहे याला एवढं मोठं बनवून की संपूर्ण देशाचं राजकारण संपूर्ण देशाची मीडिया संपूर्ण देशातली लोक एकाच गोष्टीकडे फोकस करतायत आणि तीच गोष्ट फक्त बघत आहेत पाहत आहेत. देशातली बेरोजगारी आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्यात. कुणालाच कुठल्याच गोष्टीचं काहीही घेणं देणं नाही आहे. तिकडे अमेरिका टेरिफवर टेरिफ लावत आहे तरी सुद्धा आज देशातलं कोणताही मंत्री त्यावरती बोलायला तयार नाही. आणि देशावरती टेरिफ लावल्या जातं. यामुळे याचा भुर्दंड कोणावरती बसणार आहे आणि याचा भुर्दंड बसून कोण गुरफटल्या जाणार आहे या ठिकाणी. मित्रांनो तुम्हाला सांगावं वाटतंय की जे काही अमेरिकेकडून टेरिफ लावल्या जाते आम्ही बोलतोय ना की अमेरिकेसोबत आमचे खूप चांगले संबंध आहेत आमचे घरदारचे रिश्ते आहेत हे आहेत ते आहेत. मग कशासाठी या सगळ्या गोष्टी येत आहेत. मग एवढं सगळं टेरिफ लावलं जात आहे याचा भुर्दंड कोणाला भोगावा लागणार आहे. आज देशातला माल जर का बाहेर निर्यात पाठवताना त्याच्यावरती जर का टेरिफ लावलं जात असेल तर तो माल देशातच राहील आणि पुन्हा तो माल शेतकऱ्यांचा तिथंच पडून राहील आणि शेतकऱ्यांचा माल पुन्हा स्वस्त होण्याची ही एक भीती आहे आणि ही एक संकेत आहे. याचा परिणाम सुद्धा देशाच्या इकॉनॉमीवरती सुद्धा पडत आहे. याचा परिणाम देशाच्या शेअर मार्केटवरती सुद्धा पडत आहे. कुठे कशा पद्धतीने आपण देशातला शेअर मार्केट किंवा कशा पद्धतीने देशातला जो काही मार्केट आहे शेअर मार्केट आहे किंवा जो काही आर्थिक स्थिती आहे इकॉनॉमिक्स आहे कशा पद्धतीने सावरलं जाणार आहे हा एक प्रश्नचिन्ह आहे. आमच्या पुढे फक्त एकच प्रश्न उभं राहील वक्फ बोर्ड हे सगळं काही. प्रत्येक जातीला प्रत्येक धर्माला प्रत्येक व्यक्तीला पंथाला राहण्याचा या देशामध्ये अधिकार आहे आणि प्रत्येकाने राहिलं पाहिजेत. तुमची शिद्दत जर का चांगली असेल तर सर्वांचं समर्थन या ठिकाणी असेल. पण तुमची शिद्दत जर का चांगली नसेल तुमची नियत जर का खराब असेल तर त्या ठिकाणी कोणीही तुमच्यासोबत नसेल. आज त्या ठिकाणी लोकसभेमध्ये असो या राज्यसभेमध्ये असो एक वेळ अशी होती की कुणीही विरोधात जायला तयार नव्हतं. आज जवळपास त्या ठिकाणी 70% लोक विरोधात आहेत. नेमकं त्यांचा उद्देश काय आहे नेमकं त्यांचं बोलणं काय आहे यासाठी मला कुठेतरी वाटतंय किंवा जी वरती सत्ते बसणारी लोक आहेत कुठेतरी
MPSC UPSC मधून MPSC हा महाराष्ट्राचा भाग झाला, परंतु MPSC करून तरी गेलेली पोरं असली पाहिजेत, की MPSC करून गेलेली लोक असली पाहिजेत, शिकलेली लोक असली पाहिजेत. हे बिनबुडाची जर का अशी लोक गेली तर देशाला एक दिवस विकून खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत. आणि अर्ध्या अधिक तर विकून झालंच, आता तर काय थोडं पोळं राहिलं तेही विकून खाल्ल्याशिवाय राहणार नाही. ही आजची सत्य परिस्थिती आहे. मला रिसर्चफुल किंवा एकदम बारीक आकड्यानं बोलता येणार नाही, परंतु जे काय थॉटफुल आहे ते मात्र नक्की बोलता येईल. ह्या सगळ्या विषयावरती तुम्ही कसे विचार करताय, तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही कशा पद्धतीनं, तुम्हाला किती समजताय, तुम्हाला किती उमजत आहे आणि काय होत आहे, यावरती नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. फक्त हिंदूंना भडकवून हम खतरे में है, हम बटेंगे तो कटेंगे, कटेंगे बटेंगे हे काही नाही आहे. फक्त ह्यांच्या रोट्या शेकण्याचं तावा आहे. ठीक आहे, रोट्या शेकण्याचं तावा आहे, ते प्रत्येकाला समजण्याची शिकण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की तेवढं कमेंट करून सांगा. आमची व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा इतरांना सुद्धा. तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा. सर्वांना नमस्कार.